अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. माहूरगडावर भाविकांच्या कारला अपघात, एक महिला गंभीर जखमी, कारचे इंजिन तुटले. तालुका प्रतिनिधी शेख रफिक, गाईड माहूरगड. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील भाविक आपल्या कारने बसर येथे दर्शन घेत माहूरगडावर आले असता दर्शन करून परत जात असताना श्री रेणुकादेवी मंदिराच्या खालील घाटात दुसऱ्या वळणावर कारचे अचानक संतुलन बिघडल्याने कार पलीकडे जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर आदळल्याने कारचे इंजिन तुटून कारमधील एक महिला भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 12 रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील बालाजी साळवे वय वर्ष 64, यांची पत्नी उज्ज्वला साळवे वय वर्ष 58, मुलगा प्रमोद साळवे, सून श्वेता साळवे, नातू श्रेयान साळवे हे आपल्या मित्र लढा यांच्या कार क्रमांक MH26BH 2723 ने सकाळी बासरला गेले होते. तेथून दर्शन करून माहूरगडावर आले असता त्यांनी श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थान, श्री रेणुका देवी संस्थानवर दर्शन घेऊन दुपारी 4 वाजता परत जाण्यासाठी निघाले असता त्यांची कार दुसऱ्या वळणावर आल्यानंतर अचानकपणे संतुलन बिघडल्याने कार सरळ नालीवरून मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. यामध्ये कारचे इंजिन तुटले तर आतमध्ये बसलेले उज्ज्वला साळवे यांना त्यांच्या खांद्यावर मुक्का मार लागला. इतर भाविकांना किरकोळ मुक्का मार लागला. उपस्थित भाविकांनी पोलिसांनी ही कल्पना दिल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने श्री रेणुकादेवी येथील अँब्युलन्स श्री विनोद जाधव ड्रायव्हर यांनी तात्काळ माहूरच्या रुग्णालयात आणले असता त्यांच्यावर मंगेश नागरगोजे, परिचारिका तरटे कुबडे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवले आहे.